मनसेसोबतच्या युतीची चर्चा व्यासपीठावरून का करता? मवियासोबत जाताना नगरसेवकांना विचारलं होतं का? संभाव्य शिवसेना उभाटासोबतच्या युतीवर मनसेने सवाल उपस्थित केल्याची सूत्रांची माहिती. बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही. कालच्या जाहीर सभेतून ठाकरेंनी केलेल्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार. कोणत्याही भाषेची सक्ती करणं योग्य नाही, मात्र हिंदी शिकणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादानंतर शरद पवारांचं भाष्य. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत अजून निर्णय नाही, मात्र मवियाने एकत्र लढावा असा विचार. तर काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चेने निर्णय घेऊ, शरद पवारांचं भाष्य. पवार कुटुंबीय पुन्हा एकाच मंचावर. विद्याप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित AI करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात पवार कुटुंबीय एकत्र. युद्धाच्या 8व्या दिवशी इराणचं इस्रायलवर मिसाईल हल्ले. मायक्रोसॉफ्ट समवेत अनेक मोठ्या IT कंपन्यांच्या इमारतींचं मोठं नुकसान. हल्ल्यात एअरबेसलाही बनवलं लक्ष्य. इराण इस्रायल युद्धावर अमेरिकेचं मोठं वक्तव्य. तोडगा काढण्यासाठी इराणला देणार 2 आठवड्यांचा कालावधी. तर काही तासातच अमेरिका युद्धात उतरणार असल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांचा दावा. विमानांच्या देखभाल दुरुस्तीमुळे एअर इंडियाच्या 8 फ्लाईट रद्द. मेलबर्न, दुबई यासोबतच हैदराबाद आणि मुंबईला जाणाऱ्या काही फ्लाईट्स रद्द. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी होणार रवाना. पुण्यामध्ये भाविक अनुभवणार भक्तिसागराचा अनोखा संगम. आणि 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात. सिक्कीमच्या नाथुला या ठिकाणाहून पहिल्या पथकाची रवानगी. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. संत तुकाराम आणि माऊलींच्या पालखीचं आज पुण्याकडे प्रस्थान झालं. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झालाय. पहिला मुक्काम सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील विठ्ठल मंदिरात, तर दापोडी इथे दुपारचा मुक्काम करून सोहळा पुण्यात दाखल होणार आहे. पुण्यातील नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात या सोहळ्याचे 2 मुक्काम असणार आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचंही पुण्याकडे प्रस्थान झालंय. मोठ्या संख्येनं टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दुसरा मुक्काम आपला आटपून पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ झालाय. या पालखी सोहळ्याचा सकाळचा विसावा पिंपरी चिंचवड शहरातील HA कॉलनीतील विठ्ठल मंदिरात होता. तर दापोडी इथे दुपारचा मुक्काम करून सोहळा 4 वाजण्याच्या सुमारास संगवाडी परिसरातून पुण्यात दाखल होईल आणि पुण्यातील नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात या सोहळ्याचा पुढील मुक्काम असेल. संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखीचं प्रस्थान झालं असून परंपरेप्रमाणे पहिला मुक्काम
माऊलींच्या आजोळघर म्हणजेच गांधीवाड्यात असतो। यावेळी सर्व आळंदीकर म्हणजेच केवळ गावकरी समाधी मंदिर ते गांधीवाड्यापर्यंत पालखी सेवा दिली जाते। यावेळी परंपरेप्रमाणे आरती देखील करण्यात आलेली आहे। थोरल्या पादुका मंदिरात माऊलींच्या पालखीचं भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे। पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे आणि त्यानंतर माऊलींच्या पादुकांचं पूजन देखील करण्यात आलं। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी संत श्री ज्ञानेश्वर थोरल्या पादुका मंदिरात विसाव्याचं ठिकाण म्हणून या ठिकाणी थांबते। कारण माऊलींचा विसावा या ठिकाणी पूर्वी असायचा। माऊली चारही भावंड या ठिकाणी थांबत असत, म्हणून माऊलींच्या विसाव्याला पादुका इथे आतमध्ये आणल्या जातात पालखीच्या वेळी आणि नंतर महापूजा होते। महापूजा झाले की माऊलींची आरती होते। आरती झाले की त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर पालखी पुढे प्रस्थान करते। थोरल्या पादुका मंदिरात माऊलींच्या पालखीची आरती झाल्यानंतर पालखी रथ हा पुण्याकडे मार्गस्थ झालाय। पालखीचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील कंधार इथून संत साधू महाराज देवस्थानची दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। साधू महाराजांनीच निजामाच्या काळात भागवत धर्माची जनजागृती करत आषाढी निमित्त कंधार पंढरपूर पायी वारीची परंपरा सुरू केली। आता साधू महाराजांचा 8वे वंशज एकनाथ महाराज साधू यांच्याकडून वारी सुरू आहे। 14 दिवस पायी प्रवास करत वारी पंढरपुरात पोहोचणार आहे। पिंपरीमध्ये अचानक आलेल्या पावसानं वारीतील भाविकांची तारांबळ उडाली। माऊलींच्या पालखीच्या दर्शनाचे लहान बालकांना वेध लागलेले आहेत। छोटी मुलं वडिलांच्या खांद्यावर बसून पालखीची वाट पाहत छत्री धरून बसल्याचं पाहायला मिळालं। तर लहान बालकांना देखील पालखीचे कशा प्रकारे वेध लागलेत हे या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। अगदी छोटी चिमुकली बालकं देखील या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आहेत। हे गोंडस बाळ देखील माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालंय। विठूचा गजर करत विठुरायाच्या जयघोषात वारकरी पंढरपूरकडे मजल दरमजल करत रवाना झालेत। यावेळी वारी दरम्यान पावसानंही हजेरी लावलेली आहे आणि यावेळी ऊन पावसाची तमा न बाळगता वारकऱ्यांची पावलं विठूच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाली आहेत। त्याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। इतका वेळ पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र अचानक आलेल्या पावसाने भाविकांची तारांबळ उडाली आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने भाविक थांबलेले आहेत। मात्र आता माऊलींची पालखी काही वेळातच या थोरल्या पादुका इथे येईल आणि या इथं आरती होईल आणि काही वेळ विसावाही होईल। परंतु आपण जर पाहायला गेलं तर त्या विसावा आणि आरतीनंतर ही पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। आपण जर पाहिली तर कालपासूनच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आज पहाटे आरती करून ही पालखी पुण्याच्या दिशेने निघालेली आहे। आपण तर माझ्या मागं पाहू शकते की कशा पद्धतीने पाऊस आल्यामुळं भाविक भक्तांची तारांबळ जरी उडाली असेल तरीही माऊलींच्या दर्शनासाठी हे संपूर्ण भाविक भक्त व्याकुळ असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की हेच आहे थोरला पादुका मंदिर। याच मंदिराच्या इथं आता काही क्षणामध्ये आता पालखीचं आगमन होईल आणि त्यानंतरच माऊलींचं दर्शन या संपूर्ण भाविकांना मिळणार आहे। कारण आज सकाळपासूनच या भाविकांनी इथे मोठी गर्दी केली होती। गणेश जोडम न्यूज लोकमत आळंदी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा इथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीनं टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान केलं। यावेळी माऊलींच्या गजरानं नेवासा नगरी दुमदुमली आहे। तर या दिंडीतील पहिला रिंगण सोहळा नेवासा बस स्थानक परिसरात पार पडला।
माऊलींचा हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। या रिंगण सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। नेवासा नगरीतून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान झालेला आहे आणि लगेच त्याचं रिंगण देखील पार पडत आहे। मी आता नेवासा शहरामध्ये आहे। आपण जर बघितलं तर अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी सगळे वारकरी रिंगण सोहळा या ठिकाणी खेळताना दिसतात आणि पाऊली असेल, टाळ मृदंगाचा घोष असेल, अश्वांचं नृत्य असेल, अतिशय सुंदर असा हा जो रिंगण सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडतोय आणि नेवासा नगरीतले हजारो लोक जे आहेत, भक्त जे आहेत ते हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि यावर्षी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये या सोहळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तुकोबारायांची पालखी निघते, ज्ञानोबारायांची आळंदीतून पालखी निघते, त्याच पद्धतीनं अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथून, नेवासा हे असं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली, त्यामुळं त्यांची ही कर्मभूमी आहे। या कर्मभूमीतून निघालेली ही पालखीला एक आगळं वेगळं महत्व आहे। अनेक ज्या दिंड्या आहेत त्या देखील यात सहभागी झालेल्या आहेत, त्यामुळं अतिशय मोठा असा हा सोहळा या ठिकाणी बघायला मिळतोय आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी रिंगण पार पडतंय। वारकरी महिला असतील, पुरुष असतील, टाळकरी असतील, झेंडेकरी असतील, हे सगळेजण या ठिकाणी आनंद घेताना दिसतात। हरीश देमोटे, युनिटी लोकमत, नेवासा, अहिल्यानगर। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये 2 ज्येष्ठ वारकऱ्यांनी माऊलींबाबत भक्तिभाव व्यक्त केलाय। वळवाच्या पावसानं शेतात नुकसान झालं, हातात काहीच शिल्लक नाहीये, पण माऊलींवरचा विश्वास ढळलेला नाहीये आणि अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। दोघांच्याही डोळ्यात वेदना होत्या, पण ओठांवर केवळ पांडुरंग होता। ही वारी जी चालली ही वारकऱ्यांना आटीतटीची वारी आहे, कारण की या वारकऱ्यांचे जो देवपासून जे लागलेला आहे पाऊस तो कमीत कमी आकुडीपर्यंत आता मुक्कामाच्या ठिकाणी येईपर्यंत हा पाऊस हा वारकऱ्यांचा पाठलाग करीत आहे। यानंतर जे वारकऱ्यांना जे त्रास होतो त्याच्याबद्दल मला खंत वाटते की हे पावसाने जरा कुठेतरी थांबावं। स्वच्छता आणि शांतता जिथे तिथे देवाचं घर असतं असा संदेश देत वारीमध्ये भाविकांकडून रस्ते स्वच्छता केली जाते। वारीमध्ये सहभागी होत असलेले भाविक स्वच्छता मोहिमेत देखील सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतोय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी स्वच्छतेचं महत्त्व अभंगातून बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आणि असे अनेक वारकरी आपल्यासोबत आहेत। हो, त्यांना आपण वारकरीच म्हणणार, कारण वारीच्या सोबत चालत ते इथला सगळा कचरा जो काही झालेला आहे तो उचलतायत। आम्ही बऱ्याच वेळेपासून यांना बघत होतो आणि मग अशा त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी न्यूज 18 लोकमतने त्यांच्याशी खास बातचीत करण्याचा विचार केला आणि माझ्यासोबत ते सर सुद्धा आहेत। सर, हा काय उपक्रम आहे? माझं नाव सुधीर अतवाडकर, मी NSS कॉलेजचा उपप्राचार्य आहे। हा NSSचा उपक्रम आहे, गेल्या 8 वर्षापासून आम्ही हे रन करतो की 8 वर्षापासून जे काय प्लॅस्टिक त्या ठिकाणी जमा होतं दिंडीच्या याच्यात ते आम्ही सगळं काढून कॉर्पोरेशनच्या हाती देतो। धन्यवाद। तर सर, तुमच्यासोबत अनेक मला तरुण मुली दिसत आहेत, लहान मुले पण दिसत आहेत जे कचरा उचलत आहेत, तर हा चांगलाच तुम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करताय तुमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून। हो, बऱ्याचशा मुलांना आम्ही या कार्यक्रमात सहभागी करून घेतला आहे। NSSच्या वतीने आम्ही दरवर्षी हे करतो। साधारण 50ची टीम असते, 50 ते 60 लोकांची। हे 50 ते 60 लोक दरवर्षी या पद्धतीनं कचरा निर्मूलनाचं काम करतात। धन्यवाद सर, आपल्या कार्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम। तर असं वारीच्या मध्ये असे अनेक लोक भेटतात जे रस्त्यात कचरा उचलत आहेत, अन्नदान करतायत, त्यामुळे त्यांची ही सेवा या वारकऱ्यांना लाभती आहे आणि त्यांनाही त्याचं पुण्य मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, पिंपरी।